9 ऑगस्ट रोजी सगळीकडे जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान त्र्यंबकेश्वरमध्ये देखील मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात हा दिवस साजरा होताना पाहायला मिळाला. आदिवासी समुदायाच्या मानवी अधिकाराचं संरक्षण व्हावं, संस्कृतीचं रक्षण व्हावं, त्यांचा जल, जंगल आणि जमिनीवरील अधिकार अबाधित राहावा, त्यांची विशिष्ट संस्कृती, ओळख, हक्क आणि अधिकाराची ओळख, सामाजिक ऐक्य, अस्तित्व, स्वाभिमान, आत्मसन्मान, अस्मिता कायम राहावी यासाठी व्यापक जनजागृती आणि प्रयत्नांची आवश्यकता लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्रसंघाकडून हा दिवस दरवर्षी जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त एक तालुका एक कार्यक्रम असा आगळावेगळा उपक्रम या निमित्तानं राबवला गेला. आदिवासी समाजाचे कुलदैवत असणाऱ्या भगवान श्री महादेव यांची आरती करून भगवान महादेवांच्या मंदिरासमोर आदिवासी समाज बांधवांकडून विविध पथनाट्य सादर करण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुक्याचे सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहेरे यांच्या वतीने बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. बाईक रॅली सामुंडी, धाडुशी, असली, खरोली, कोदोली, बेगलवाडी, पहिनी अशा मार्गे त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाली. या बाईक रॅलीमध्ये सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ भाऊ, माजी सरपंच निवृत्ती लिलके यांच्यासोबत समस्त आदिवासी बांधव उपस्थित होते. यामध्ये महिलांचा मोरघा डान्स, आदिवासी कांबड नाच, आदिवासी संभळ नृत्य यांसारखे विविध आदिवासी नृत्य आदिवासी समाज बांधवांकडून सादर करण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथे पहिल्यांदाच एक तालुका एक कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. सकल आदिवासी समाज त्र्यंबकेश्वर तालुका यांच्या वतीने त्र्यंबक राजास परंपरेनुसार चालत आलेली मानाची आदिवासी पगडी भेट देण्यात आली. तसेच आदिवासी समाजाची कलाकृती पथकांद्वारे संपूर्ण गावात सादर करण्यात आली. या प्रसंगी संदीप जाधव, एकनाथ शीद, भरत गुंड, शांताराम जाधव, गोरख गोर, नवनाथ खाडे, अशोक गवारी यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. आज 9 ऑगस्ट आदिवासी जागृत दिन. 9 ऑगस्ट जागृत दिन यासाठी आम्ही करतो का येणाऱ्या नव्या पिढीला, तरुणांना आदिवासी समाजाचं एक विचार आणि एकजूट हे कसं करायचं असतं, एक रूपाने कसं राहायचं असतं, ह्या 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनातून आम्ही त्यांना सांगत असतो. कारण आदिवासी दिन हा आमचा याच्या पहिले कधीच झालेला नव्हता. आम्ही गेल्या 5-7 वर्षापासून आदिवासी दिन हे साजरा करतो आहे आणि टोटल तरुण व समाज बांधव आमचा आदिवासी दिन हा एक सणासारखा साजरा करतो आणि आम्ही तालुक्यावरती मोठ्या प्रमाणात रॅली घेऊन येतो आणि आमच्या तालुक्यावरती आम्ही परत आमचं नृत्य, आदिवासी जे नृत्य आहेत, कांबड नाच आहेत, काही मोरगा नाच आहेत, टारपीवाले आहेत, जे आमचे आदिवासी नृत्य आहेत ते आम्ही दाखवायचा प्रयत्न करू. सर्व माझ्या मित्रपरिवाराला प्रथम जय आदिवासी. काशीनाथ नाना पेरे आमचे सामाजिक कार्यकर्ते सालाबाद प्रमाणे अनेक 5-6 वर्षे झाल्या आहे. ते कंटिन्यू देवगाव, जारवडा असेल, सामुंडे असेल, पैना असेल, ह्या प्रत्येक गावातून ते त्यांचे कार्यकर्ते आणि त्या गावापासून DJ लावून तर थेट त्र्यंबकपर्यंत त्यांची रॅली राहते. कंटिन्यू त्यांचा ह्या मुलांना सहभाग होऊन त्यांना कंटिन्यू प्रोत्साहन देणं हे काशीनाथ नानांचं कायम सहकार्य राहतंच, सहकार्य त्यांना लाभलेलं आहे. तर त्र्यंबक तालुक्याला दरवर्षी त्यांची रॅली निघत असताना ह्याही वर्षी मोठ्या प्रमाणात आम्ही साजरी करून आणि ह्या समाजाला जागृत करण्याचं काम आम्ही सर्व आदिवासी बांधव करीत आहोत. ह्या आदिवासी समाजाला कुठंतरी म्हणजे राघोजी भांगरे किंवा बिरसा मुंडा ह्या माध्यमातून आम्ही जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत. जय आदिवासी, जय राघोजी भांगरे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीद, त्र्यंबकेश्वर.